काही अडचणी येतात तर ते आहेत त्याचा विषय आहे लोकशाहीवरील सर्वात मोठा संकट म्हणजे हल्ली गाजत असलेला हिंदू राष्ट्रीय आणि विकृत इतिहासाची करण्यात येत असलेली मांडणी, ज्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जे शक्तिशाली आहे, जे आता RSS किंवा आपण त्यांना म्हणू शकतो की मनुस्मृती हे जे करतात आहेत, त्यांच्या माध्यमातून जे समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न शक्तीने चालू आहेत, त्याला आता कुठंतरी आपण आपल्या सगळ्यांना थांबावं लागणार आहे. पण ते थांबवण्यासाठी गरज आहे 18 पगड जातीची नाही, तर आपल्या सर्व भारतीयांची एकजुटीने काम करण्याची. कारण RSS आणि भारतीय अशी एक निष्ठावंत आंबेडकरी व पुरोगामी सामुदायिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आता सरकारला जाब विचारण्याची वेळ नसून तर त्या सरकारने त्याची लायकी दाखवण्याची गरज आहे. कारण आता त्यांना जाब विचारण्याची वेळच राहिलेली नाही आपल्याकडे. आता त्यांना त्यांची लायकी दाखवणे हे वंचित कुठंच आता थांबणार नाही, त्यांना लायकी दाखवण्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपल्या विविध आंदोलने, पटनाट्य त्या माध्यमातून सरकारचा म्हणजे दमाला न घेता आता पुढं लढावा लागणार आहे. आणि त्या गुलामगिरीमधून आता आपल्या सगळ्यांना कंबर कसून उभं राहावं लागणार आहे. भारताचा धर्म माणुसकी आहे आणि ते नेहमी राहणार. या देशाला धर्माच्या बेडीत वंचित बहुजन आघाडी किंवा वंचित बहुजन महिला आघाडी कधीच कैद होऊ देणार नाही. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सारे धर्म हमारे हैं. सर्व धर्म हे सगळं आपल्याला भारतातून राहत असताना आपल्याला फक्त हेच शिकवतात की हे सगळं धर्म आपले आहेत. आपण कुठल्याही जातीमध्ये किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये बंधन न करता आपण सगळे एक भारतीय म्हणून किंवा एक निष्ठावंत आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांना एकजुटीने एकत्र राहून काम करावे लागणार आहेत. सर्वांना जय भीम.